आळूच्या पानाची वडी तुम्ही भरपूरदा खाल्ली असेल, पण अशा प्रकारे आळूच्या पानाचं फतफदं किंवा आळूची भाजी तुम्ही खाल्ली आहे का? ही आळूच्या पानाची भाजी एकदा नक्की करून पहा. ही भाजी करण्यासाठी सर्वात आधी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता पाठीमागं पानाच्या शिरा काढून त्याचे देठ बाजूला काढून घ्यायचे. पानांसोबतच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे देठ सुद्धा बाजूला काढून घ्यायचे. आता आळूची पानं आणि आळूच्या पानाचे देठ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक चिरून घ्यायचे. आळूची पानं आणि देठ एकदम बारीक चिरून झाल्यानंतर आता हे देठ आणि आळूची बारीक चिरलेली पानं कुकरमध्ये ॲड करायचे. आता यामध्ये मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ ॲड करणार आहे. डाळ न भिजवता ॲड केली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा ॲड करायचे. 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे ॲड केल्यावर चवीनुसार मीठ ॲड करायचं. 1 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा हिंग ॲड करायचं. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या. कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 9-10 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे ॲड करून मिक्सरला हे बारीक करायचं. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यावर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड करायचं. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये 4 चमचे तेल ॲड करायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करायची. मिक्सरला वाटलेलं वाटण ॲड करायचं. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये कुकरला शिजवलेली भाजी ॲड करायची. चिंचेचं पाणी ॲड करायचं. चांगलं मिक्स करायचं. भाजीची थिकनेस तुम्हाला हवी तेवढी झाल्यावर यामध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करून आळूची भाजी तयार आहे.